नमस्कार मित्रांनो. मी आलेलो आहे पळसखेडा गावात शेतामध्ये. हे आमच्या सासऱ्यांची शेती आहे. तिथं आलेलं म्हटलं चला आज रविवार आहे तर चला फिरून येऊ जरा मस्तपैकी. तर माझ्यासोबत आहेत बघा हे आमचे मेवणे रविराज जोगदंड. नमस्कार नमस्कार. तर ह्यांची शेती आहे. आता हे आपल्याला दाखवतील जरा शेती वगैरे. बघा ठीक आहे, चला आपण थोडं जरा शेत फिरून घेऊ. आता हे बघा, हे आहे हरभऱ्याची भाजी. हो की नाही रवी? हो. काय चुकत असेल तर सांग बाबा मला, ओके ओके. कारण आपण कसं शहरातली माणसं आहेत, म्हणजे मी तरी, त्यामुळं काय माहीत नाही जास्त इकडचं. तू सांग बाबा थोडंसं. ओके. तर हे आहे हरभऱ्याची भाजी. हे मस्त हरभऱ्याचं शेत. हरभरा म्हणजे काय, चना. तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना. ते मस्त अशी खायला मस्त लागते भाजी. सुकी भाजी, ओली भाजी पण अशी छान लागते. आणि ह्या दिवसातच मिळते, थंडीच्या दिवसातच. त्याच्यामुळं खूप मजा येते. मला तरी गावाकडे आलं की खायला मजा येते ही भाजी. तर ही सगळं इकडून दिसते इथपर्यंत सगळं, हे सगळं हरभराच आहे. मग रवी, बोल. थोडीफार माहिती द्या हो चालेल. शेताबद्दल. काय किती शेती आहे, काय 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 तुम्ही लावले शेतामध्ये? हे हरभरा ज्वारी चालू आहे. हे आंब्याचे झाड आहे. किती एकर शेती आहे टोटली? 4 एकर. हां. बरं. आणि काय काय लावले तुम्ही शेतामध्ये? आंब्याचे झाड आहेत. हां. पुन्हा आता हे आंतरपीकमध्ये हरभरा घेतला आहे. ज्वारी आहे. हरभरा तर दिसतोच आहे. ज्वारी समोर आहे. बरं. आता आपण बांध क्रॉस करून पलीकडे जाऊ. दुसरा तुकडा आहे जमिनीचा. यामध्ये आंब्याचे झाड आहे. हां. आता इकडे तुम्ही बघताय बघा, आंब्याची झाडं वगैरे दिसत आहेत. आता हे मला वाटतं मागच्या वर्षी लावलेले आहेत ना? हां, 2 वर्ष झालेत. चिक्कूला चिक्कू देखील आलेला आहे. हां. इकडे हे चिक्कूचं झाड आहे. हे काठीवाला दिसते तुम्हाला, ते बांधून ठेवलं त्याला. आणि खाली काय लावलं इकडे? हे त्याच्यात कांदा का? मिरची, टोमॅटो. बरं, ये ना आपण बघू मग. कांदा, टोमॅटो. हे कांदा, हां. टोमॅटो. हे आहे कांद्याची पात, म्हणजे कांदा. आणि टोमॅटो हे ना? हे टोमॅटो. हां. इकडचं समोरचं दिसते ते टोमॅटो. तर असं आहे. चिक्कूचे झाड. हे चिक्कूचं झाड. चिक्कू लागले. चिक्कू आले असेल. हां. हे दिसतंय का तुम्हाला चिक्कू? छोटंसं. मोठं झाल्यावर मस्त एकदम गोड गोड खायला मजा येईल. हे नारळाचं झाड. आंबा, नारळ इकडं. हे काय, हे सगळे आंब्याची झाडं आहेत लावलेली इथं. हे मागच्या वर्षी लावले होते ना? हो. तरी किती आहेत साधारण, किती झाड आहेत? 45 टोटल. 45 आहेत का? हां. बघा आता हा हरभरा जो आपण पुण्या मुंबईला जे खातो ना आपण, किती 20 रुपयाला 30 रुपयाला असं घेऊन खातो, तिथे बघा आपल्याला असंच फुकट खायला भेटतं. मस्त वाटतं असं शेतामध्ये आलं की. उन्हाळ्यात एवढं नाही बघायला भेटत. एकदम म्हणजे हे होतं काय, पीक वगैरे नसतं, रिकामेच असतं शेत बऱ्यापैकी. हिवाळ्यात कसं सगळीकडे असं हिरवगार वगैरे असतं. मोसंबीचे झाडं लावलेले आहेत. मोसंबी का? हां, 4-5 झाडं आहेत. कुठले? पलीकडचे. अच्छा. हां. हे का? हां. हे वाला मोसंबीची. तिथे एक आहे, तिथे एक आहे. पलीकडे. एक माझ्या माहितीने झाड तिथे एक आहे, तिथे एक आहे. हे पेरू. हां. हे देत होतो. हां. लखनौ 49. पेरूचं झाड आहे का हे? बरं. कुठल्या जातीचं? लखनौ 49 जे की तुमच्याकडे पेरू येतात ते. अच्छा. ते मोठेवाला म्हणतो का? हां. ओके ओके. म्हणजे तिकडलंच बी आणून लावलं होतं का कसं?
तिकडलेच लावलेले. हां. कारण आपल्या इकडे एवढे मोठे हे भेटत नाहीत ना पेरू. नॉर्मल जे पेरू असतात तेच. पाण्यामुळे हे जरा हे होईल का. पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना थोडासा. हे काय हे छान आले. हां, हे जरा चांगलं आले ना. ही मिरची. हां, हे आहे मिरची. मिरचीचं झाड. हे बघा, ही मिरची याला आलेली. चांगलं मिरच्या लागलेलं. हां, पुढे जाऊ का जरा. बरं, हे बघा मिरच्या वगैरे लागलेल्या त्याला मस्तपैकी. तर तुम्हाला आता मेथी दाखवतो. मेथीचं हे बघा, ही आहे थोडीफार मेथी लावलेली. जवळून दाखवतो मस्तपैकी. हे बघा, ही मेथी एकदम मस्त हिरवीगार ताजी ताजी. असं वाटतं लगेच खाऊन टाकावी. कच्ची मेथी पण छान लागते राव भाजीसोबत खायला ना. आता हे आणलेलं झाड आहे का पुण्याहून आणलेलं येताना. हो का, हे झाड आता येताना पुण्याहून आणलेले. आता लावलेले तर पाणी टाकतात थोडं. हे सगळे आंब्याचे झाड आहेत. आणि ते वरती काय लावलेलं आहे. ज्वारी. हां, वरती ज्वारी. ज्वारीच्या शेतात पण तुकड्यात जाऊ आपण. चिखल बघून दाखवतो. हां, चिखल आहे का. पाणी पडलेलं आहे. बरं बरं, ठीक आहे. चला. कुठलं आंब्याचं आहे ना. हां, हे एक आंब्याचं मस्त आलेलं झाड. केशर आंबा आहे का. आणि बाकीचे का सगळे. पुन्हा दशेरी, पुन्हा म्हणजे वेगवेगळ्या जातीचे आंबे आहेत. हापूस पण आहे. तो कडीचा हापूस आहे. लंगडा, पायरी. ओके, सगळे मिक्स आहेत म्हणजे असं काही एकाच जातीचे आंबे नाहीत. 2 लाईन केशरचे आहेत. अच्छा, ही एक लाईन आणि ही एक लाईन. ओके. तिकडली लाईन ह्याची आणि ही केशर आंबा. हां, ही आहे केशर आंबा. बघा, आता हे वरती दिसते ज्वारी आहे. बघू आपण थोडं जवळ जाऊन. हे बघा, हे आहे ज्वारीचं पीक. दिसतंय. थोडंसं चिखल आहे त्यात, जास्त नाही. ठीक आहे. हे बघा, इथून तिथून सगळं ज्वारीच आहे. तर असं आहे एकंदरीत. तर ज्वारी, हरभरा, थोडीशी फळबाग. पाणी नाही रे, इकडं नाही आहे पाणी सोडलेलं. नाही आलं पाणी इकडं. तर ही अशी आहे शेती. लाईट गेली का. लाईट गेली का. लाईटचा प्रॉब्लेम इकडं आहे गावाकडे. लाईट गेली. तर इथल्या शेतकऱ्यांना कसं म्हणजे लाईट जेव्हा असेल तेव्हाच शेतामध्ये येऊन पाणी वगैरे हे करावं लागतं. मग ते कधी मध्यरात्री लाईट असते, कधी दिवसा असते, आठवड्याला बदलत राहते. तर त्याच्याप्रमाणे शेतकऱ्यांना यावं लागतं शेतामध्ये. अशा काही अडचणी असतात शेतकऱ्यांच्या. पलीकडे चाललो मी आता. चिखल आहे. पाणी झाले. हां, थोडंसं पाणी होतं इकडं नाही. हे हापूस आंबा. कोणचा. हे हापूस. हां, हापूस आहे का. हापूस आंबा.
दशेरी. दशेरी. दशेरी का? दशेरी नाव मला वाटतं पहिल्यांदा ऐकलं का. लंगडा, पायरी, दशेरी. दोन तीन होते. तर हे आमचे मेवणे म्हणजे हे काही शेती करत नाहीत, बँकेत कामाला आहेत, जॉब करतात ते. आज रविवार सुट्टी असल्यामुळं रविवारचे चक्कर मारतात शेताकडे. तर गावापासून म्हणजे ते राहत्या ठिकाणी आंबेजोगाईपासून शेत आहे काय, किती किलोमीटर आहे? 18 किलोमीटर आहे. तर येतात ते रविवारचं सुट्टी असले की. कसं वाटतं तुला रवी शेतात येऊन? एकदम मस्त वाटतं. आता आलं की पाणी, लाईट आली वाटतं. मस्त पाण्याची धार. चला, मला वाटतं आता बघितलं आपण बऱ्यापैकी शेत. तर करायचं की ते व्हिडिओ स्टॉप करा. ठीक आहे, मग भेटू आपण परत येऊ कधीतरी आपण, नाही का नाही. चला, बाय बाय.